मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे फोटो बुधवारी व्हायरल झाले। ही भेट झाल्याचं समजताच अनेकांना धक्का बसला। काहींसाठी हा सुखद धक्का होता, काहींसाठी आश्चर्याचा धक्का होता, तर काहींसाठी अनपेक्षित धक्का होता। या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी मौन बाळगलं असलं तरी सुद्धा या भेटीवरून आता सर्व बाजूंनी प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे लवचिक राजकारणाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। पाहूया याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्या भेटीचा फोटो बाहेर आला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला महापूर आला। ही भेट का झाली, भेटीत बोलणं काय झालं, भेटीसाठी पुढाकार कोणी घेतला, असे अनेक प्रश्न फेर धरून नाचू लागले। मात्र भेटीचे फोटो माध्यमांपर्यंत पोहोचल्यानंतर यावर ना राज ठाकरे काही बोलले ना एकनाथ शिंदे। एकमेकांना भेटलेले नेते काही बोलत नसले तरी इतरांनी मात्र या भेटीवर आपापलं वर्जन मांडायला सुरुवात केली। ठाकरेंच्या शिवसेनेनं खंजीर आणि बेईमानी हे शब्द वापरत शिंदेंवर निशाणा साधला। हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना का विचारत नाही? कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही, तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं। इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही। पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे। शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली। आणि ती बेईमानी का केली? तर अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे। शिंदेंच्या शिवसेनेची या भेटीवरची प्रतिक्रिया फारच बोलकी होती। ठाकरे बंधूंची पहिली भेट झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया जितकी बोलकी होती तितकीच बोलकी, तितकीच आशावादी आणि तितकीच उत्साहवर्धक। कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय दोन्ही नेते आहेत, ते जर एकत्र भेटले असतील, एकत्र चर्चा करत असतील तर तुम्हाला पोटशूळ कशाला पाहिजे? आणि मी तर म्हणतो माझ्यासारख्या शिवसैनिकाला खूप आनंद होईल, आनंद झाला। आणि महाराष्ट्रातील नव्हे तर हिंदुस्थानातील हजारो लाखो शिवसैनिक वाट पाहतायत एकनाथ शिंदे साहेब आणि राजसाहेब कधी एकत्र येतील। मी माझं वैयक्तिक मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे की हे दोन्ही नेते जर एकत्र आले तर नक्कीच मराठी माणसासाठी आणि शिवसेनेसाठी हा मोठा आनंदाचा सोहळा ठरेल। उदय सामंतांनी तर या भेटीचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला होता। त्यामुळे पत्रकारांकडून यावर प्रश्न विचारला जाणं त्यांना अपेक्षितच होतं। तो स्टेटस ठेवल्यानंतर एवढी चर्चा होईल कल्पना नव्हती। पण मी वस्तुस्थिती त्या ठिकाणी मांडली की ठीक आहे, राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित असतं। त्याच्यानंतरचे आपले ऋणानुबंध जे असतात ते जपायचे असतात आणि ते जपण्याचं काम आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दोघांनी मिळून केलं। आणि ते ज्यावेळी भेटले त्यावेळीपासूनच काही लोक ते कशासाठी भेटले, का भेटले याच्यावर चर्चा करायला सुरुवात झाली। आणि म्हणून माझ्या मनातले जे भाव होते, भावना ज्या होत्या त्या स्टेटसमधनं मी मांडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये काय ते वैयक्तिक कोणी घ्यायची गरज नाही। आणि खरंच कोणाची जर जळली असेल तर त्यांना ते लागणार, आणि जळली नसेल तर लागणार नाही। तर शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी या भेटीवरून उद्धव ठाकरेंना टार्गेट करणारी पोस्ट लिहिली। माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला, आता माझा भाऊ पळवला, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे भेटीकडे लांबून पाहणाऱ्या भाजपला ही भेट कशी वाटली त्यांच्याच तोंडून ऐका। त्या दोन्ही नेत्यांची काय चर्चा झाली, कशाला भेटले याची मला माहीत नाही। त्याच्यात नेमकं काही ठरलंय का, काही ठरणार आहे का, काही ठरवून झालंय का, का ठरवून कोणाला बाजूला ठेवायचंय म्हणून काही ठराव झालेत का, हे आता त्या दोघांनाच सांगायला लागतील। पण मी एवढंच म्हणेन, दी ग्रेट भेट। महाराष्ट्रात एकेकाळी विरोधी पक्षाचे नेते एकमेकांना भेटून अनेकदा चर्चा करत असत। मात्र अलीकडच्या काळात अशा भेटींकडेही संशयानं पाहिलं जाऊ लागलंय। गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी वारंवार मारलेल्या कोलांटुड्या पाहता असा संशय येणं साहजिकच। आता या भेटीमुळं नव्या समीकरणांची लवचिकता वाढणार की जुन्या संबंधातली कटुता हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.